आम्ही ज्या परिस्थितीमध्ये सोसायटीची स्थापना केली ती खूपच बिकट परिस्थिती होती. जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोसायट्या अवसायनामध्ये निघत होत्या, लिक्विडेशनमध्ये जात होत्या, ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित नव्हत्या. पिग्मी खात्यामध्ये ज्या लोकांनी पैसे जमा केले होते त्यांचे पैसे सुरक्षित नव्हते. बचत खात्यामध्ये ज्या लोकांनी पैसे जमा केले होते त्यांचे पैसे सुरक्षित नव्हते. व ज्या लोकांनी आपल्या रिटायरमेंटची आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई तिथे ठेवलेली होती त्यांना 500 रुपये महिना आणि 1000 रुपये महिन्याप्रमाणे पैसे परत देण्यात आले. आतापर्यंतही काही पैसे बाकी असतील, काही कोर्ट केसेस वगैरे भी चालू आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये 2019 मध्ये आमच्या देशामध्ये कोरोना आला आणि कोरोनामध्ये जे छोटे मोठे उद्योजक होते, सेवा उद्योग करणारे लघु उद्योजक, यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि त्यांच्याजवळ त्यांचं आयुष्य कसं जगावं याचंही कोणतंही साधन नव्हतं. त्या परिस्थितीमध्येही आम्ही काम केलं. अक्षरशः मजूर मुंबईहून बिहारकडे परत जाताना त्यांच्या ज्या हाल अपेक्षा झाल्या त्या पण आम्ही पाहिलेल्या आहेत. अशा बिकट परिस्थितीमध्ये आणि त्याच्यानंतर आमच्या देशाची आर्थिक घडी एकदम कोलमडली. आमचे जे सहकारी मित्र आहेत, आम्ही बसून असा विचार केला की आपण याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढायला हवा आणि लोकांना थोडे थोडे पैसे जर आपण उपलब्ध करून दिले तर ते स्वावलंबी होऊ शकतात. आता पैसे द्यायचे, कामं करायचं तर नियमाप्रमाणे करावं लागेल. सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रमाणे सोसायटीची नोंदणी करावी लागेल. त्यांच्या नियमाचे आपल्याला पालन करावे लागेल. त्या आम्ही संपूर्ण नियमांचे पालन केले. जेवढ्या भाग भांडवलची आवश्यकता होती तेवढे भाग भांडवल मी जमा केलं. जेवढ्या सभासदांची आवश्यकता होती तेवढे सभासद मी जमा करून दिले. रिसर्च सोसायटीची स्थापना 13 ऑक्टोबर 2021 रोजी झाली. सोसायटीचं कार्य सुरू झालं. मित्रांनो, सुरुवातीला आमच्याजवळ फक्त 20 लाख रुपयाचं कॅपिटल होतं. आम्ही या सोसायटीची स्थापना केली त्यावेळेला फक्त 20 लाख रुपयाचं कॅपिटल होतं. तेही कॅपिटल कमी होतं. आमच्याही काही मित्रांनी आम्ही स्वतःचे पैसे टाकून आणि लोकांचा याच्यामध्ये भला व्हायला पाहिजे, लोकांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे, ते स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि ते बिनव्याजाने व्हायला पाहिजे, त्यांना व्याज भरता कामा नये म्हणून आम्ही स्वतः त्याच्यामध्ये आपला भाग भांडवल टाकून आणि सोसायटीची सुरुवात केली. सोसायटीची कोणत्याही पतसंस्थेची सुरुवात करताना त्याचे जे सोर्सेस असतात, मुख्य सोर्स जो असतो तो ठेवीचा असतो. ठेवीच्या माध्यमातून बचत खात्याच्या माध्यमातून, पिग्मी खात्याच्या माध्यमातून आणि शासनाकडून काही अनुदान सोसायट्यांना मिळत असतं किंवा ते शासनाकडून काही कर्ज उपलब्ध होतो. परंतु शासनाकडून जर आम्ही कर्ज घेतलं तर त्या कर्जाला आम्हाला व्याज द्यावं लागेल आणि आम्ही स्वतः लोकांकडून व्याज घेत नाही तर हा आमचा प्रयोग सक्सेस होणार नाही. म्हणून आम्ही असा निश्चय केला की आपण व्याज घ्यायचंही नाही आणि व्याज द्यायचंही नाही. शासनाच्याकडून कोणतीही कर्ज घ्यायचं नाही. आम्ही कोणत्याही प्रकारचं कर्ज शासनाकडून घेतलेलं नाही, बँकेकडून घेतलेलं नाही, जेडीसीसी बँकेकडून घेतले नाही किंवा इतर कोणत्याही बँकेकडून कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलं नाही. आणि तेवढ्याच पैशावर आमच्या कामाची सुरुवात केली. आमचा जो मुख्य सोर्स होता तो पिग्मी खात्यांचा होता. आम्ही फक्त पिग्मी खात्यांना फोकस केलं. सुरुवातीला आमच्याजवळ काही डिपॉझिट नव्हतं, याकरता की आम्ही काही कोणाला व्याज देणार नव्हते. लोक आमच्याकडे डिपॉझिट ठेवण्याकरता तयार नव्हते, परंतु आम्ही लोकांना कन्व्हिन्स केलं की बाबा तुम्ही तुमचे पैसे इतर बँकेमध्ये टाकतात त्यापेक्षा आमच्या बँकेमध्ये टाका. तुम्ही जर आमच्या बँकेमध्ये पैसे ठेवले तर या पैशाने दुसरे लोक फायदा घेतील
आणि तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या पैशाची गरज आहे त्यावेळेला आम्ही तुमचे पैसे परत देऊ, अशा माध्यमातून आम्ही सुरुवात केली. आज आमच्या सोसायटीची उलाढाल जवळजवळ 1,25,00,000 रुपयापर्यंत गेलेली आहे. हे तुम्ही सर्व लोकांचाही त्याच्यामध्ये सहभाग आहे, हे विसरता कामा नये. आम्ही आमच्याकडून प्रयत्न केलेला आहे. फक्त आमच्यामध्ये एक बेसिकली इमानदारी होती आणि आमच्या दृष्टिकोनासमोर हा मुद्दा होता की आपल्याला मेल्यानंतर आपल्या पालन करता ज्याने आम्हाला या जगामध्ये पाठवलेला आहे त्याला आपल्या संपूर्ण जीवनाचा हिशोब द्यावायचा आहे. आम्ही जर इथे काही लाचलुचपत घेतली, इथे कोणत्याही प्रकारचं करप्शन केलं, कोणत्याही लोकांचे पैसे बुडवले, डिपॉझिटरांचे पैसे बुडवले, त्या ठिकाणी प्रलयाच्या दिवशी आणि शेवटचा डे ऑफ जजमेंटच्या दिवशी आम्हाला ते त्यांचे पैसे द्यावे लागतील, हा दृष्टिकोन आमच्या समोर होता. आणि या दृष्टिकोनातून आम्ही स्वतः कोणत्याही प्रकारचा लाभ न घेता लोकांना लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज मार्केटमध्ये आमचे जवळजवळ 70 ते 80 लाख रुपये वाटलेले आहेत आणि लोकही पैसे भरतात. आम्हाला सुरुवातीला काही लोक असं सांगत होते की बुवा इथे तर पैसे दिल्यानंतर पैसे मिळत नाही, लोक पैसे बुडवतात, कर्ज घेतल्यानंतर कर्ज भरत नाही. आम्हाला तसा काही अनुभव नाही आला. काही ठिकाणी असं असतं ते तो पर्सेंटेज जो असतो तो खूप निग्लिजिबल असतो, 1%, 1.5% असं होतं. परंतु आमच्या सोसायटीला तसाही अनुभव आला नाही आणि आतापर्यंत उत्तम प्रकारे आमच्या सोसायटी रन करत आहे. उत्तम प्रकारे आम्ही कर्जही देत आहोत, लोक आमचे कर्जही परतफेड करत आहात आणि पिगमीच्या फक्त पिगमी खात्यांच्या माध्यमातून हा असा प्रयोग आहे की मी जेव्हा रजिस्ट्रार साहेबांना सांगितलं तर त्यांनाही असं वाटलं की तुम्ही सोसायटी कशी चालवता, तुमच्याजवळ डिपॉझिट नाहीये, तुमच्याजवळ सेव्हिंग अकाउंट्स नाहीये, फिक्स डिपॉझिट नाहीये, मग तुम्ही सोसायटी कशी चालवता. तर थोड्या वेळाला त्यांनाही समजलं नाही की काय कसं चालवतात. परंतु माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की जर आम्ही इमानदारीने सचोटीने आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टर मधून लोकांची प्रगती करून घेऊ शकतो. आणि तोच आमचा मुद्दा आहे आणि तोच आमचा उद्देशही आहे. याबाबत ही लोक मंथन करायला माझ्याकडे येतात. मी सुद्धा त्यांच्यासोबत अनेक चर्चांमध्ये सामील होतो. पण हा संघर्ष येतो कुठून, याची कारण काय आहे. मी आहे युद्धशास्त्राचा अभ्यासक, माझा विषय डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज आहे. माझं स्पेशली इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये मी काम करतो. जगात युद्ध का होतात, कशी होतात, काय होतात याची कारण मीमांसा करणं माझं काम आहे. आणि मग देशातल्या सुरक्षे संदर्भातल्या संघर्षाची कारणं काय आहेत याचा विचार करून त्याच्यावर तोडगे काय असायला पाहिजे हे संशोधन करून मला शासनाला सुचवण्याचं काही अंशी मी काम करतो. आणि विविध संघर्ष धार्मिक असतील, जाती असतील, ह्या संघर्षाचं मूळ कारण 1991 वर्षी सॅम्युअल हंटिंग्टन नावाच्या व्यक्तीने एक पुस्तक लिहिलं आणि संपूर्ण जगामध्ये युद्धाबद्दलची वास्तविकताच बदलून गेली, व्याख्याच बदलून गेली. 91 पर्यंत आम्ही क्लॉजविट्स नावाचा व्यक्ती जो व्याख्या देत होता युद्धाची त्याचा विचार करत होतो. पण ह्या बाबाने 91 ला पुस्तक लिहिलं, पुस्तकाचं नाव लिहिलं क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन. आणि या सिव्हिलायझेशनच्या क्लॅशेस मध्ये त्यांनी सर्व युद्धांची कारण मीमांसा केली की हे प्रत्येक युद्ध कोणी आणि त्या बाबाला या कानने त्यावेळेस धमकी दिली होती की बेटा पाकिस्तान में किधर गाड़ दूंगा पता नहीं चलेगा. त्या बाबाचं नाव म्हणजे डॉक्टर A.K. ताज. स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्तिमत्व, जो आहे वो पढ़ना पडेगा, जे आहे त्याचं वास्तवदर्शी दर्शन देणार. अशी लोक शिकवायला असताना ही प्रत्येक गोष्ट चरवण करायला लागेल. मग असाच धर्मग्रंथ वाचण्याची एक वेगळी सवय आहे. मग संघर्ष कुठून उत्पन्न होतात की कोणता धर्म तुम्हाला संघर्ष करायला लावतोय का. कारण प्रत्येक धर्म ज्या ज्या वेळेस जगामध्ये आला तर आधीच्या धर्मामध्ये कर्मकांडीयता माजल्यामुळे सुलभ पद्धतीने शांततेच्या मार्गाने समाज कसा मार्गक्रमण करेल यासाठी नवीन धर्माची निर्मिती होते असं माझ्या अभ्यासात मला दिसतं. काहींच्या अंशी चुकीचं असू शकतं, मग वेगवेगळे धर्म जे आहेत. पण महाभारतामध्ये एक ओळ आहे मुकेश, एक ओळ श्रीकृष्ण त्या लोकांना सांगतो की आता हे नष्ट होत चाललेलं आहे.
भविष्यामध्ये नवीन धर्मांचा, नवीन सभ्यतांचा उदय होईल. आणि मार्गदर्शक म्हणून तुम्हा सगळ्यांना मी सांगतो, कृष्ण म्हणतात तिथे युद्धभूमीवर की नवीन धर्मांचा उदय झाल्यानंतर त्या प्रत्येक धर्माचा सहिष्णुतेने आणि शांततेने स्वीकार करा, म्हणजे त्याचा सन्मान करा. तुम्ही ती सभ्यता पाळू शकत नसाल, ती धर्म मानू शकत नसाल, तर त्याचा सन्मान करायला विसरू नका. जर तुम्ही सन्मान करायला विसरले तर तुमच्यामध्ये श्रेष्ठत्वाचा संघर्ष सुरू होईल आणि तो या महायुद्धापेक्षाही भयंकर असेल, कारण तो मनातला असेल. मग हीच गोष्ट अन्य अन्य वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये जेव्हा मी अभ्यासतो, हीच गोष्ट तिथे आहे. प्रत्येक धर्म सांगतो शांती, सहिष्णुता आणि कार्यकारण भाव. कार्यकारण भाव प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या व्यक्तीमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. हा विज्ञानवाद जर त्या धर्मातल्या धर्म मार्तंडांनी केलं, कारण त्यांनी खरा शांतता आणि सहिष्णुतेचा धर्म सामान्यांपर्यंत पोहोचूच दिला नाही. आता हे आपल्या प्रत्येकाला तपासण्याची गरज आहे, कारण जमाते इस्लाम हिंदच्या शेवटी तो हिंद लागलाय ना, उस हिंद के हम बाशिंदे हैं. आणि या हिंद साठी आपल्याला जगायचं आहे. कारण मध्ये खूप संघर्ष वाढला होता, तर मी एक कडक आर्टिकल लिहिलं होतं की ज्याच्यामध्ये राज्यस्तरावर चाललं ते, ज्याच्यात म्हटलं होतं अरे देशच उरणार आहे तर तुम्ही कशाला उरणार, जब तुम्हारा मुल्क नहीं होगा तो तुम्हारा अस्तित्व कहां होगा. म्हणून आता भारतीयांना एक भारतीयत्व, आम्ही कोणत्या पंथाला, कोणत्या धर्माला मानतो ती बाब तुम्ही आनंदाने स्वीकारा, पण प्रत्येकाच्या धर्मात माझा धर्म श्रेष्ठ कसा हे सांगण्याचं बंद करा. माझा धर्म चांगला कसा हे सांगणं क्रमप्राप्त आहे, ते माझ्या लोकांपर्यंत मी पोहोचवणं गरजेचं आहे. पण तो धर्म वाईट कसा, आता हे बंद करा. जब चश्मे काले हो जाते हैं ना बॉस, तो सब काला दिखता है. अभी आपके चश्मों के ऊपर की धूल साफ करना है. वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, पारसी हो, बौद्ध हो या अन्य कोई हो, कि वो गलत है, मैं अच्छा हूं नहीं, मैं अच्छा हूं, इसके लिए उसको गलत बोलना अभी बंद करना है. आणि हेच काम सहिष्णुतेने, सर मी आपल्याला सांगतो, ही संघटना करते. ते म्हणत नाही की तुम्ही वाईट आहात, ते म्हणतात आम्ही किती व्यवस्थेमध्ये आहोत आणि काय पॉझिटिव्ह आपल्याला करता येईल हे ती लोक सांगतात. म्हणून मला हे लोक आवडतात, कारण हेच तर श्रीकृष्ण बोलले, हेच तर पैगंबर बोलले, हेच तर ईसा मसीह बोलले, हेच सगळेजण बोलले. मग आता वाद कशाला व्हायला पाहिजे. मग हे वाद निर्माण करणारे जे आहेत त्यांना बाजूला सारून खड्यासारखं आपण एक भारतीय तत्व, एक देश तत्व जर आपण स्वीकारलं तर जगातली महासत्ता होण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. कारण जगातलं सर्वात आश्चर्यचकित करणारा देश म्हणजे हा, की जिथे 10,000पेक्षा जास्त जमाती आहेत, 5 प्रमुख धर्म आहेत आणि 15,000पेक्षा अधिक भाषा बोलल्या जातात. एकमेकात कायम सगळे भांडत असतात, पण देशावर संकट आले की सगळे एकत्र उभे राहतात. आज मी हिंदू आहे म्हणून मुस्लिम माझ्या बांधवाशी भांडेल, तो मुस्लिम बांधव माझ्याशी भांडेल, पण भारताला कोणी म्हणून कोणी आहे भाई हमारी चीज तू काय तू गाली दे रहा. ये वास्तविकता अभी सबको समझनी है. तू पहले भारतीय है, उसके बाद जो कुछ भी है वो है. अपनी पूजा पद्धति अपने को अपने ढंग से चलानी है, लेकिन दूसरों को गलत बोल के नहीं. हम कितने अच्छे हैं, हम व्यवस्था में क्या काम कर सकते हैं उसके लिए. इसीलिए साहब का काम अपने को कम करने का है. कारण जोपर्यंत सामान्य नागरिक सुरक्षित हे समजून घेणार नाही तोपर्यंत यांना रात्रंदिवस काम करावं लागेल. सेल्फ पॉलिसिंग इज बेस्ट पॉलिसिंग. गलत हो रहा है सिर्फ संदेश दे दो, ये किसी का नाम बोलेंगे नहीं, सुन के वो काम करना शुरू करेंगे. इसीलिए जास्त बोलणार नाही, कारण धार्मिक मुद्दा असा की मी जरा भावनिक होतो, भावना उचंबळून येतात. काय आडनावच लेपूर वाढायला सर. आणि भरपूर दिवसानंतर असा काही कार्यक्रम भेटला की जिथं त्याच्यामुळे आपल्या देशाची काही गडबड चालू आहे असे लोक एकत्र दिसतात.
कोणत्याही माणसाला मंचावर उभं राहिल्यानंतर किंवा लोक समोर असताना आजकाल असे दिवस पण आलेत की धर्म ह्या विषयावर किंवा जात ह्या विषयावर बोलताना भीती वाटायला लागलेली आहे. तुम्हाला असो मला असो, माझी तर अजून नोकरी पण जाण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी जरी एखाद्याने एखादा शब्द इकडे तिकडे गेला तर तुमचं काही नाही, कदाचित तुम्हाला पोलीसवाले रागवतील किंवा एखादा काम ना गुन्हा दाखल करतील, माझ्यावर काही गोष्टी होतील, सोबत नोकरी पण जाईल. तर ही जी भीती आलेली आहे किंवा हा जो एकमेकांबद्दल अविश्वास आलेला आहे, जसं आता माझ्या आधी चौकट्याने लेकरवाडे सर यांनी जे सांगितलं, तर त्याच्या मागे माझं कारण काय आहे. आपल्या आधीही सभ्यता होत्या, आपल्या आधी पण काय म्हणतात ना वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यता होत्या, ज्याला आपण धर्म म्हणूया. धर्म स्थापनेच्या पूर्वीही एक डॉक्युमेंटरी आहे BBC वर चालणारी, तर तिचं नाव होतं कॉस्मॉस म्हणून. तर 2013-14 काहीतरी आलेली आहे, माझ्या आवडीची आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक छान उदाहरण दिलेलं होतं की समजा आपण असं जर पकडलं की पूर्ण आतापर्यंतचं पृथ्वीचं आयुष्य, पृथ्वीचं एका वर्षामध्ये जर मोजलं समजण्यासाठी, तर जे काय धर्म आलेले आहेत सगळ्यांच्या मान्यतेचे, ते शेवटच्या 5 सेकंदांमध्ये आहेत. म्हणजे आपण जर टाइम कॅल्क्युलेट करायचा ठरवला आणि पृथ्वीचं वय पकडलं 1 वर्ष, तर हे जे सगळे धर्म आहेत ज्याच्यासाठी आपण सगळे वाद घालतोय किंवा भांडतोय असं म्हणूया, ते किती वेळासाठी, ते शेवटच्या 5 सेकंद मधले आहेत. त्याच्यापूर्वी अजून एखाद्या मिनिटापूर्वी मानवाचा जन्म झालेला आहे. म्हणजे पृथ्वीला माणसाची कधी गरज नव्हती. डायनासॉर होते तेव्हा पृथ्वी चालत होती, सुंदररित्या होती. आता हे जे झालेलं आहे, माणसाचा जसा जसा विकास झाला, डायनासॉर्स गेल्यामुळे माणसाची उत्पत्ती थोडी स्पीडनं वाढली आणि नंतर आता आपण एवढे बुद्धिमान आहोत की आपण खरंच प्रोग्रेस केला. म्हणजे डायनासॉर्स फक्त खात होते, जगत होते, त्यांनी असं काही बिल्डिंग बांधलेल्या नव्हते किंवा तसं काही केलेलं नव्हतं, विमानं तयार केले होते, सॅटेलाइट तयार केले होते. माणसानं या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यात खालच्या याच्यावर होतो, ज्याची ताकद कमी आहे सर्व पशूंमध्ये, पण आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर इथपर्यंत आलेलो आहे. त्या बुद्धीचा जो फायदा आहे तो आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी तयार झालेल्या आहेत त्याच्यात दिसतोय. पण त्याचा दुष्परिणाम काय होतोय की आपल्याला फक्त माझंच बरोबर हा हट्ट आहे. घरामध्ये जर असं विचारलं की आज काय बनवायचं संध्याकाळी जेवायला, तर 4-5 जे मेंबर्स आहेत त्या प्रत्येकाची एक लिस्ट नाव येतं, बरोबर. मग प्रत्येक जणाला असं वाटतं की माझंच बरोबर आहे. मग गोड करावं की नाही, की नॉनव्हेज करावे की नाही, याच्यावर चर्चा होत असते. तर तो संवाद असावा, झाला तर थोडा एकमेकांशी चर्चा व्हावी. वाद विवाद ज्याला आपण म्हणतो, तंटे बकेडे, ते होत नाहीत घरामध्ये. आपण समजून घेतो. तिथं असं होतं का की नाही तू जर माझं नाही ऐकलं तर मी तुला रागवेल, घराच्या बाहेर काढून देईल किंवा मी तुझ्याशी भांडेल, डोकं फोडेल, असं होत नाही. तर जे कोणते धर्म होते किंवा ज्यांचे धर्माचे संस्थापक होते, सगळ्या धर्मांचे, मी नाव स्पेशली का घेत नाही, मी तुम्हाला आधी सांगितलं की मला लिमिटेशन आहे, तर ते सगळे चांगले लोक होते. त्यांचा उद्देश काय होता की माणसाचं जे जीवन आहे ते सुखकर व्हावं. आपण दुसऱ्यांसोबत वाद घालू नये, भांडण करू नये. त्याचसोबत प्रत्येकाचा एक शोध असतो की मी कोण आहे, माझं या पृथ्वीवरचं स्थान काय आहे, माझा जन्म काय आहे आणि मेल्यानंतर माझं काय काय होऊ शकतं. हे प्रत्येक धर्माचे हे बेसिक कन्सेप्ट होत्या. कोणताही धर्म असा आहे का की वाईट वाद म्हणून सांगतो? नाही. कोणतेही आईबाप जसे आपल्या मुलाला त्याच्या काळजीपोटी काय सांगत असतात की तू चांगलं वाग बाबा, तुझं आयुष्य चांगलं व्हावं, भलं व्हावं, तसाही देव ही जी काही संकल्पना आहे वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळी, तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही चांगले राहा, चांगले वागा. पण अडचण काय येते की तिथं ज्यांनी कुणी सांगितलेलं असतं तिथून पुढची जी माणसं असतात ते महापुरुष असतात, देव असतात, देवाचे अवतार असतात. पण तिथून पुढची ज्यांनी ती गोष्ट समजून घ्यायची असते, जसं मी अशी मान डोलवली, एखाद्याला हो वाटू शकतं, एखाद्याला नाही वाटू शकतं, आणि एखाद्याला असं वाटू शकतं की यांना रागात काहीतरी मान डोलवलेली आहे. समोरचा जे काय अर्थ घेतो, म्हणजे दिवसमान असे आहेत की वक्ता काय बोलतो किंवा सांगणारा काय सांगतो याच्यापेक्षा अर्थ घेणारे किती वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ घेऊ शकत असतात याच्यावर आपलं सगळं अवलंबून आहे. तसंच ज्यांनी कोणी धर्म स्थापन केला, ज्यांनी कोणी प्रवचन दिले, धार्मिक पुढारी नेते, साधू संत, मौलवी जे कोणी असतील, त्यांनी सांगताना सगळं सांगितलेलं चांगलंच असतं. पण आपण जे अर्थ घेतो ते आपल्या छोट्या बुद्धीप्रमाणे आपल्या सोयीचे अर्थ घेतो. आणि बऱ्याच वेळेस आपल्या अल्पबुद्धीमुळे काय होतं की आपण भांडायला लागतो शेजाऱ्याशी. आपल्या पेक्षा वेगळी मान्यता असलेला माणूस असतो किंवा आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं मानणारा. जसं आपण, मी आणखीन एक उदाहरण देतो की समजा मला काळा शर्ट आवडतो घालायला, ठीक आहे. मग समजूतदारपणा काय असतो की मला वाटतं म्हणून मला घालू द्यावा. पण माझा एक मित्र आहे ज्याला काळा रंग आवडत नाही. मग त्यानं मला सांगायचं आहे, वाईट माणसं असतात, वाईट हे त्याचे वेगळे वेगळे विविध प्रकारने आपल्या अल्पबुद्धीने जे अर्थ घेतो आपण
की ह्या धर्मग्रंथांमध्ये असं असं म्हटलेलं आहे म्हणून आमचंच बरोबर असं नाही, आमचं बरोबर आणि आमचंच बरोबर याच्यात च लागला आणखीन एक एक्स्ट्रा की त्याच्यात गर्व येतो, त्याच्यामध्ये अहंकार येतो. तो कोणत्याही धर्मासाठी काय असतो, मारक आणि त्रासदायक असतो. मग हे जर सगळ्यांनी समजून घेतलं तर आपल्याला दुसऱ्या सोबत राहताना सोपं पडतं. आणि परत एकदा जर विज्ञानावर बोलायचं ठरलं तर माणसाची जी काय मी परत एकदा सांगतो, आपल्याला येऊन पृथ्वीवर किती वेळ झालेला आहे, फक्त 1 मिनिट. कदाचित पुढच्या 5-10 मिनिटांनंतर माणसाचं अस्तित्व नष्ट होणार आहे, तुमची पूर्ण सभ्यता नष्ट होऊ शकते आणि त्यानंतर परत पृथ्वी राहणार आहे. हे झाडं राहणार आहे, जंगल राहणार आहे, पाणी राहणार आहे, वातावरण राहणार आहे, वेगळे प्राणी असतील कदाचित. तर ज्याला कोणाला हा अहंकार आहे की मीच बरोबर आणि माझंच बरोबर, त्याने इतिहास बघून घ्यावा पृथ्वीचा, नुसता माणसाचा नाही तो पृथ्वीचा. ह्या गोष्टी समजायला सोपे पडतात. परंपरा आणि रूढी कशा तयार होतात त्याच्यासाठी माझ्याकडे अजून एक गोष्ट आहे. एक आश्रम असतो, तिथले एक साधू महाराज असतात. डीजे वाजतोय, बघितलं होतं कुणी? नाही वाजत आहे. 20 वर्षापूर्वी कधी मिरवणुका निघाल्या बघितलंय का तुम्ही? नाही. तेव्हा डीजे ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. आता डोळे बंद करा आणि एखादी मिरवणूक चालू आहे बिना डीजेची, होईल? शक्य होईल? नाही. मग काय झालं? मांजरचे काय झालं आता इथपर्यंत आली आहे की आता त्याच्याशिवाय डीजे होऊ शकत नाही, मांजरी शिवाय पूजा होऊ शकत नाही. ती मांजर आहे. आता जर मी एखाद्याला म्हटलं की बिना डीजेचं तू हे कर, तो काय म्हणत? आम्हीच दिसतो का त्यांना? तर तुम्ही काय म्हणत नाही, ते तुमचे लाडके आहेत आणि आमच्या धर्मावर आम्हाला त्रास देतात. तर ही मांजर आता इथपर्यंत आलेली आहे की त्याच्याशिवाय मिरवणूक होऊ शकत नाही कोणत्याही महापुरुषाशी. बर, 1 महापुरुष होते, 2 होते, 4 होते, बोटावर मोजणारे होते. तुमच्या भुसावळमध्ये इतक्या जाती धर्माचे लोक राहतात की आता एकही महापुरुष सोडलेला नाहीये की ज्याची मिरवणूक आणि काय म्हणतात जयंती पुण्यतिथी निघत नाही. आमचा आक्षेप नाहीये त्या गोष्टीला, पण तो जो डीजे आहे की जे मुलं जमा होतात त्यांना एकाला तरी धर्म किंवा तो महापुरुष समजलेला असतो का? त्याच्या लेखी आलेले जे काही 90% लोक असतात त्यांच्या लेखी काय असतं तिथं? फक्त जाऊन नाचणं. त्याला खरंच धर्म कळत नाही. हे सगळ्या जाती धर्मांना लागू आहे. मागच्या वेळेस दुसऱ्यांचं बघून आणखीन एका धर्माचं बघून दुसरे धर्मवाले पण म्हणे मग असं काय अर्थ आहे, आमचे पण छोटे मुलं म्हणतायत आम्हाला पण काढायची म्हणून मिरवणूक काढायची, डीजे लावायचा. सिनियर लोक म्हणतायत ते, पण त्यांचं काही ऐकलं जात नाही, त्यांचं कुणी दखल घेत नाही. मग तुम्ही आता हा विचार करा, अजून 20 वर्षानंतर जेव्हा नवीन पिढी राहील तेव्हा ती मांजर कुठपर्यंत पोहोचलेली राहील की डीजे शिवाय मिरवणूक ही निजवू शकत नाही असं आमच्या धर्मात म्हटलेलं आहे, अशा आमच्या रूढी परंपरांमध्ये आहे, असं तुम्ही कायम म्हणणार, प्रत्येक जण म्हणणार. हे सगळ्यांना लागू आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, अजून बौद्ध सगळे जे काय असतील ह्यांना कुणालाही धर्माचा अर्थ कळालेला नसतानाही तो हटिवादपणा आहे की माझंच बरोबर आहे आणि माझंच बरोबर आहे. तर हे जर नाही झालं तर आपल्याला शांतपणे आणि समजूतदारपणे जगता येईल आणि राहता येईल. ज्याला आपण गंगा जमुनी तहजीब म्हणतो ती ही आहे की दुसऱ्यासोबत प्रेमाने आणि मैत्री भावानं किंवा भाईचारानं राहणं. माझं बरोबर आहे इथपर्यंत वाटणं मला असू शकतं, माझं बरोबर आहे, मी हुशार आहे असं मला वाटणं हेही चांगलं आहे, पण माझंच बरोबर आहे आणि मीच हुशार आहे हे जर आलं तर त्याला अहंकाराचा दर्प येतो, अहंकाराचा वास येतो आणि त्याच्यामुळे इतर समाजातल्या लोकांचं म्हणा किंवा धर्माचं नुकसान होत असतं. तर या गोष्टी होऊ नये म्हणून जे काय समजदार लोक आहेत, जे काय समजूतदार आहेत, जे काय धर्मातले मोठे मोठे लोक आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ज्या आपल्या रूढी परंपरा किंवा आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ह्या मुलांना समजाव्या. प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्मासाठी काम करावं, काहीही अडचण नाही. फक्त जी कोणती पुढची पिढी आहे फक्त तिच्या हातात कोणतीही त्याकडनं डिसिजन जाऊ नये की डीजे शिवाय आमची मिरवणूक निघू शकत नाही किंवा त्याकडनं आहे की ही गोष्ट गरजेचीच आहे. त्या वेळेला 400 वर्षापूर्वी 500 वर्षांपूर्वी ज्या कोणत्या संकल्पना अस्तित्वात होत्या त्या काळानुरूप बदलत गेलेल्या आहेत. काही चांगल्या होत्या, काही वाईट होत्या. वाईट असेल तर आपल्याला सोडून देणं भाग आहे, चांगला असेल तर आपल्याला ते टिकवणं सुद्धा गरजेचं आहे. तो आपला काय म्हणतात कर्तव्य आहे. तर हेच तुम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून कळत राहो. आणि ज्यांनी बँकेच्या विषयी सांगितलं आमचं बोलणं झालं होतं, तर जेव्हा बिनव्याजी एखाद्याला कर्ज दिलं जातं ही संकल्पनाच मूळतः खूप सुंदर आहे. कारण की बँक ही प्रॉफिटवर चालते. ती असं होऊ शकत नाही की आपल्याला एकही रुपया न भेटता कोणतरी दुसऱ्याला उधारी देतं.
आपण मित्रांना जरी दिलं, नातेवाईकांनी दिलं, परत देण्याची शक्यता नसते. आपल्याला इथं भीती वाटते ना देताना. एखाद्याने 10,000 जरी मागितले अचानक, तर आपल्याला माहिती असतं की तो देणार याची काही गॅरंटी नाही, देऊ शकतो नाही देऊ शकत. त्याचसोबत ह्यांनी जी निवडलेली रक्कम आहे आणि जो सोशल स्टँडर्ड ज्याला आपण म्हणतो, सामाजिक स्तर आहे, तो निवडलेला आहे, तो गरिबांचाच आहे. आणि आतापर्यंत जे काही संशोधन झालेत आणि हे झालेले आहे, तर त्याच्यामध्ये गरीब जो असतो त्याला त्या 10,000 रकमेचं सुद्धा ओझं होत असतं आणि त्याची बुडवायची कधीही नियत आणि वृत्ती नसते. आतापर्यंत जेव्हा जेव्हा बँक बुडालेले आहेत, मंदी आलेली होती, अमेरिकेत तो प्रकार झालेला होता, आपल्याकडे झालेला आहे, बँकांचं नुकसान झालेलं आहे, तेव्हा हजारो कोटी लाखो कोटी असं ऐकतात तुम्ही. 50,000ची रक्कम, 1 लाखाची रक्कम कुणीही बुडवत नाही, गरीब माणूस बुडवत नाही. त्याला त्याचा स्वाभिमान दुखावला जातो. त्याला जर असतं तुम्ही बोललो की अरे तुझे ते 10,000 बाकी तू दिले नाही, त्याची जर कंडिशन नसेल तर तो काय म्हणतो, मी 15 दिवसात महिन्याभरात थोडे थोडे करून देतो. तो ना म्हणत नाही, कारण तो ऑलरेडी समाजातला असा काय खूप वजनदार प्रभावशाली माणूस नसतो की ज्याच्या पाठीमागे सिस्टीम, वकील, कोर्ट, पोलीस सगळे आहेत, असा नसतो. त्याच्यामुळे गरीब कधीही कुणाचे पैसे बुडवतील याची शक्यता खूप कमी आहे. त्यांचं पर्सेंटेज पाहायचं ठरलं तर 1-2% असतील. आणि जर जे म्हणतात ना तथाकथित बिझनेसमॅन आहेत, ज्यांनी आतापर्यंत आपल्या देशाला हजारो कोटींचा चुना लावला, ज्याची तुम्हाला सगळ्यांना नावं माहिती आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारे फसवलं, आपली सगळी बुद्धिमत्ता वापरून, त्याला पैशाची गरज नसताना त्याने खोटे कागदपत्र तयार करून गेलेले, ते मोठे लोक असतात. गरीब माणूस करत नाही. त्याच्यामुळे माझी सदिच्छा आहे आणि मनोमन काय म्हणतो ना, तुम्ही ईश्वराला सगळ्यांना मानताच आहे, देवाला मानताय, अल्लाहला मानताय, तर त्यांच्या देखील प्रार्थना राहील की ही सिस्टीम जी आहे ती रन हो, लोकांनी पैसे बुडवू नये, यांना जास्तीत जास्त लोकांना आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्याची किंवा मदत करण्याची संधी भेटो. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. थँक्यू. माहित असेल की या महाराष्ट्रामध्ये एक महान संत, जगद्गुरु म्हणून ज्यांना आपण ओळखतो, ते संत तुकाराम महाराज. वडिलोपार्जित खूप मोठी सावकारकी होती, खूपच मोठी सावकारकी होती. तुकोबांनी जे काम सुरू केले ना सामाजिक, त्या कार्याचा शुभारंभ जो केला तो ती सारी कागदपत्र व्याजात सावकारकीची इंद्रायणीत बुडवून मग सुरुवात केली. मला वाटतं राहत सोसायटी सुद्धा त्याचाच एक छोटासा भाग आहे. पण तुकोबांनी निवळ व्याज सोडलं नाही, ते मुद्दलही सोडून दिलं सर्वांना. तुम्ही अगोदर उल्लेख केला की ज्याला शक्य नसेल त्याला आम्ही म्हणजे त्याच्या माग लागणार नाही, सक्तीनं वसुली करणार नाही. कुरानामध्ये आहे, अगर कर्जदार इस हालत में ना हो कि आपका कर्ज अदा न कर सके तो उसको माफ कर दो. ये बहुत बड़ी बात है, बहुत आगे की बात है. आम्ही तुकाराम बीजे निमित्त देहूला कोरोनाच्या अगदी अगोदरच्या वर्षी व्याज मुक्त अर्थव्यवस्थेवर कार्यशाळा आयोजित केली होती आणि अनेक मान्यवरांना बोलावलं होतं अर्थशास्त्रातील. हे शक्य आहे का? आणि सर्वांनी एकमुखाने सांगितलं शक्य आहे. त्यातली आनंदाची बाब म्हणजे देहू देवस्थानचे ट्रस्टी मंडळी होते सगळे. त्यांनी हे ऐकून ते म्हणाले की आमच्या इथं अनेक संपत्ती पडून आहे, खूप संपत्ती पडून आहे ट्रस्टकडं. आम्ही त्यांना आवाहन केलं की अरे ज्या तुकोबांनी सावकारकीची कागदपत्र इंद्रायणीत बुडवली, त्यांच्या नावानं एखादी सोसायटी राहत सारखी सुरू तर करा देहूमध्ये गोरगरिबांसाठी. त्यांनी शब्द दिला की आम्ही जरूर तुकोबांच्या नावानं बिनव्याजी एक संस्था सुरू करू. ईदच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम आहे आणि एकमेकांना जाणणं हा याचा उद्देश आहे. कारण 1000 वर्ष अधिक वर्ष झाले आपण अनेक धर्मीय लोक एकत्र राहतो, सुखदुःखात सहभागी होतो, सणासुदीत सहभागी होतो. साहेब आल्याबरोबर म्हटले की मला वाटलं होतं की शिरखुर्मा प्यायचा आणि जायचं, हा तर जरा वेगळाच कार्यक्रम आहे. तर शिरखुर्मा पितो आणि जातो, पण ईद काय आहे, रमजान काय आहे, रोजा काय आहे,
कुराण काय आहे याच्याविषयी माहिती इतर धर्मीयांना नसते. ती असणं खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या सर्वांना एकत्र राहायचंय, एकत्र गुण्या गोविंदाने राहायचंय आणि जगासमोर एक एक्झाम्पल ठेवायचंय की अनेक धर्माचे लोकही एकत्रित राहून कसं गुण्या गोविंदाने राहू शकतात, कसं ते म्हणजे एकत्रितपणे फुलवू शकतात, आपल्या देशाला सजवू शकतात आपल्या देशाला. त्याकरता एक दुसऱ्यांना जाणणं खूप महत्वाचं आहे आणि तो आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश आहे. बंधूंनो, चंद्र पाहून रमजानची सुरुवात होते. सृष्टीचा स्वामी, निर्माता, शासक, मालक हे शरीर आपल्याला ज्यानं दिलं, या शरीरातील एक एक अवयव अत्यंत कॉस्टली ज्यानं बनवला आणि ज्याच्याकडे आपल्या सर्वांना फिरून जायचंय, जो सर्वांचा आहे, मुस्लिमांचा नाही, रब्बुल आलमीन आहे, सकल चराचर सृष्टीचा आहे, साऱ्या विश्वांचा आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावी, तो शोणी मज द्यावे पसायदान. त्या अल्लाहची, त्या भगवंताची बडाई, किबरियाई, गुणगान त्याचं, अल्लाहू अकबर म्हणजे हा अर्थ कळाल्यावर ते साहेब होते, DYSP साहेब, ते म्हणाले आता मला समजलं अल्लाहू अकबर म्हणजे काय. आता मी सुद्धा अभिमानाने म्हणेल अल्लाहू अकबर, कारण तो माझा सुद्धा आहे, सर्वांचा आहे, सकल चराचर सृष्टीचा आहे, रब्बुल आलमीन आहे. गैरसमज दूर झाल्यानंतर असा फरक पडतो. पुढं ती दुआ आहे, अल्लाहुम्मा अहिल्लहु अलैना बिल अम्न वल ईमान. ये चांद सारी दुनिया वालों के लिए अमन व अमान का चांद बनाकर तुलू फरमा. हा चंद्र अखिल मानव जातीसाठी, साऱ्या धरतीवासियांसाठी शांतीचा चंद्र ठरू, अमनचा चंद्र ठरू. व सलामती वल इस्लाम, सलामतीचा चंद्र ठरू, सुख समृद्धीचा चंद्र ठरू. व तौफीकी लिमा तुहिब्बु व तरदा, आणि हे अल्लाह अखिल मानव जातीला तौफीक दे, म्हणजे सद्बुद्धी दे. कशाची? सन्मार्गावर चालण्याची, सत्कर्म करण्याची, ती कर्म जी तुला आवडतात. आणि शेवट आहे रब्बुना व रब्बुकल्लाह, की हे चंद्रा, बियॉन्ड डाऊट निशंक तुझाही आणि आम्हा सर्वांचाही निर्माता, शासक, मालक एकच आहे आणि तो अल्लाह आहे. हे हा या दुआ, या प्रार्थनेचा अर्थ. दुआ आपण सर्व या देशामध्ये राहतो, सर्वांचं कर्तव्य आहे की अमन करता, भाईचारा करता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. ही दुआ पहा, तर आपण जसं आजारी पेशंट आहे आणि ट्रीटमेंटही करतो ना, तसं अमन करताही प्रयत्न केले पाहिजेत. मला असं वाटतं की आजचा जो कार्यक्रम आहे ना, हा ईद मिलनाचा, सर्व धर्मीयांना, बंधू भगिनींना बोलावून ही चर्चा घडवून आणली, हाच प्रयत्नाचा भाग आहे, याचंच नाव प्रयत्न आहे. आणि असे कार्यक्रम सदमुदित नियमित आयोजित केले पाहिजे. पहा कसा अमन कायम होणार नाही, अमन कायम होईल. आता आपण पाहू की हा जो रमजान आहे तो अमनच्या प्रस्थापनेमध्ये कसा पोषक है। झूठ पर अमल करना नहीं छोड़ता, उसके निरा भूखा और प्यासा रहने की अल्लाह को कोई जरूरत नहीं, काळी मात्र गरज नाही। कशाला उपाशी मरतो, कशाला अन्न पाणी सोडतो? तुझं जर बोलणं बदलत नसेल, तुझं जर वागणं बदलत नसेल तर त्या रोजांना काही अर्थ, ये जुबान का रोजा है। या रोजाची आठवण आहे का? उपवास आहे, रोजा आहे, खोटारडं चालू, शिवीगाळ चालू, निंदा नालस्ती चालू, लावालावी चालू, सगळं चालू। आणि त्याला उपवास कशाने मोडतो? फक्त पाणी नाही प्यायचं, काही खाय प्यायचं नाही, असं नाही। ये जुबान का भी रोजा, आंखों का भी रोजा है।
मी मुद्दाम उल्लेख करत असतो. हे जे पोल्युशन आहे शहरांमध्ये वाढत चाललंय ना, ते भयानक आहे, बरोबर आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण या फिजिकल पोल्युशन पेक्षा हे जे व्हिज्युअल पोल्युशन आहे ना, व्हिज्युअल नजरेपद, ही वाईट नजर, माणसं जगाकडे चांगल्या नजरेनं पाहायला तयार नाही. आया बहिणीकडून अरे हे पोल्युशन त्या फिजिकल पोल्युशन पेक्षा डेंजरस आहे. आणि रोजा काय माहिती, आंखों का भी रोजा है. दुनिया की तरफ गलत निगाहों से मत देख, नजरे बद, वाईट विकृत नजरेने जगाकडे पाहू नकोस. कानांचाही रोजा आहे, निंदा नलस्ती ऐकू नकोस. मग तुम्ही म्हणाल हातांचाही रोजा आहे, इन हाथों का क्या रोजा आहे. एकादशी आहे, रोजा आहे साहेबांना, पण टेबला घालून घ्यायचं काम चालू आहे. कोणी म्हणतं का असं नाही आज रोजा आहे. तो डॉक्टर डिलिव्हरी नॉर्मल होणार असली तरी बाळ आडवा आलं, ठोके वाढले, पाणी कमी पडलं, काय करावं लागेल डॉक्टर साहेब, सीजर कशा करता, पैशांकरता. आणि रोजा आहे, एकादशी आहे, अरे रोजा आहे आणि तिथं ठेवून एखाद्या समोरच्याला हात हो का रोजा आहे. 10-20 म्हशी आहेत महाराज, आणि मग रोजा आहे, आता दूध काढतोय, काढलं मी दूध 5-50 लिटर आणि घातलं दुधात पाणी. इससे रोजा नहीं टूटता उसका. अरे यार हा रोजा नाही आहे. रोजा जो आहे ना तो खरं परिवर्तन आहे, चेंज आहे. त्या रोजेदाराचं बोलणं बदलावं, पाहणं बदलावं, ऐकणं बदलावं, वागणं बदलावं, आचार विचार बदलावे, देवाणघेवाण बदलावी. तो रोजेदार आहे ना एक आदर्श नागरिक व्हावा, हा रोजांचा उद्देश. एका सोफींनी खूप लगाम रोजेदाराच्या हाती यावा, वासनांवर त्याला नियंत्रण प्राप्त व्हावं. आज माणसं वासनांच्या आहारी गेली आहेत, ड्रग्जच्या आहारी गेलेली आहेत. संध्याकाळ झाली का परमिट प्रमाणे सगळी दुकानं फुल आहे, सगळे अड्डे चुकीचे फुल आहे. कारण काय तर लगाम हातून सुटला ना, वासना हवं तिकडे घेऊन जात आहे. त्याला बोंबलत मजबूर आहे, गुलाम है, ख्वाहिशों का. रोजा नफ्स नफ्स जब्ते नफ्स, वासनांवर नियंत्रण करण्याकरता आहे. रोजांविषयी मला वाटतं एवढी माहिती पुरेशी आहे. दुसरा जो विषय ठेवून माझ्या विचारांना सुरुवात केली होती मांडायला, ती आयत ही होती की रमजान वो महीना है, शहरु रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान, जिसमें कुरान नाजिल किया गया. या महीन्यात कुरानाचं अवतरण करने का सेहरा किस हस्ती के सर पे बंधा है मालूम? राजर्षी छत्रपती शाहू महाराज. कुराणाचं मराठीत भाषांतर माहित नाही आपल्याला. 25,000 रुपये त्यावेळी अनुदान अरबीतल्या कुराणाचं मराठीत भाषांतर करण्याकरता. बराच भाषांतराचं काम झालं होतं, थोडं अपूर्ण राहिलं होतं. अकस्मात निधन झालं शाहूराजांचं, उर्वरित काम नंतर पूर्ण झालं. पण विषय हा की कुराणाचं पहिलं मराठीत भाषांतर करण्याचं श्रेय ते आदरणीय राजर्षी छत्रपती शाहू राजांना जातं. तर कुराण सर्वांसाठी आहे, के लिए नाही. एक गोष्ट कुराणाविषयी, आता त्याचे जो संदेश आहे कुराणाचा, 4 मूलभूत तत्व आहेत. त्यापैकी पहिलं तत्व आपण घेऊ. कुराणाचं असं म्हणणं आहे, या अय्युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा. अरबीत आहे, अर्थ काय? फिर सुनो, या अय्युहन्नास, ओ ह्यूमन बीइंग्स, हे लोकांनो, मुस्लिमांनो नहीं, या अय्युहन्नास, ए इंसानो, सुनो. क्या सुनो? इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा, हमने पैदा किया है तुम सबको एक ही पुरुष और एक ही स्त्री से. तुम एक ही माँ बाप की संतान, एकाच जोडप्याची लेकरं आहात. पैगंबरांचा जो शेवटचा प्रवचनाचा अंश आहे, खुतबे हज्जतुल विदा, साऱ्या जगाला उद्देशून केलेलं, त्यात पैगंबर साहेब म्हणाले की लोकांनो खबरदार,
जाणून असा की कुणा अरबाला कुणा अरबेतरावर तीळ मात्र श्रेष्ठत्व नाही. कुणी अरबेतर अरबापेक्षा श्रेष्ठ नाही. गोरा काळ्यापेक्षा श्रेष्ठ नाही आणि काळा गोऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाही. अरब असो की अरबेतर, गोरे असोत की काळे, तुम्ही सर्व आदम पासून आहात आणि आदम यांना अल्लाहने मातीपासून निर्माण केलं. म्हणून तुम्ही समान आहात, बंधू भगिनी आहात. हो, तुमच्यापैकी अल्लाहला प्रिय जर कोणी असेल तर कोण आहे माहिती? तो जो चारित्र्यामध्ये श्रेष्ठ असावा, जो आचार विचारांनी श्रेष्ठ असावा, जो तकवाने बेहतर हो, जो शीलाने चांगला असावा, ज्याचं शील ज्याचे आचार विचार चांगले आहेत तो भगवंताला प्रिय आहे. भगवंताजवळ मोठा माणूस म्हणजे लँडलॉर्ड किंवा मग खूप पैशावाला नाही. आपल्या डोक्यात आहे व मोठा माणूस म्हणजे स्विस बँकेत ज्याचं डिपॉझिट आहे, नहीं उसके नजदीक उसकी कौड़ी कीमत नहीं. वो तो ये देखता है कि अखलाक चारित्र्य किसका अच्छा है. तर हा विश्व बंधुत्वाचा संदेश पहा, कुराणाचा विश्व बंधुत्वाचा संदेश. मृत्यू आला, अग्नी दिला, दफन केलं, माती झाली किंवा राग झाली म्हणजे खेळ संपला. हे जे डोक्यात बसलंय ना हे चुकीचं आहे, भ्रष्ट आहे. मृत्यू पलीकडं, राग झाल्याच्या पलीकडं जीवन आहे. दफन किए और मिट्टी बन गई बॉडी की, त्याच्या पलीकडे जीवन आहे. कुराणाची भूमिका आहे, हो तेच निरंतर जीवन आहे. हे तर क्षणभंगूर आहे अलीकडचं, हे नाशिवंत आहे, ते अविनाशी आहे पलीकडचं जीवन. म्हणून ते जीवन समोर ठेव आणि त्याच्याकरता आज जग. आता पोरांच्या डोक्यात बसलंय मेलं मातीत गेलं, राग झाली म्हणजे पलीकडे जीवन आहे. काय बकवास आहे, नवजुबिल्ला. अरे भाऊ बकवास नाही, जरा चिंतन कर की आपण अग्नी देतो कोणाला. मी मुद्दाम तुमचे 2 मिनिटं घेतो. आपण पेशंटला दफन करतो, अग्नी देतो. पेशंट असल्यावर का पेशंट गेल्यावर? बोला ना जरा. गेल्यावर ना, असताना नाही ना. 6 महिने झाले कॉमात आहे पेशंट, उचलतो का, करतो का दफन? नाही. डॉक्टर म्हणाले तुम्हाला पेशंट गया आहे, आता आयसीयू ठेवतो का? नाही. आता एसी बंगल्यात ठेवतो का? नाही. आता म्हणतो उचला. म्हणजे विधी आपण करतो पेशंट गेल्यावर, बरोबर ना. पेशंट गेला, खाली काय राहिलो? पेशंट आहे का? खाली कोण आहे? उड जाएगा एक दिन पंछी. खाली काय आहे? आता पिंजरा आहे. ये तो डेड बॉडी आहे. तुम्ही पेपरला बातमी वाचली असेल, आमके साहेब मिनिस्टर गेले आणि त्यांचं पार्थिव आमच्या ठिकाणी दर्शनाला ठेवले. कोणाला ठेवले दर्शनाला? पार्थिव. का त्यांना ठेवलंय? ते तर गेले. खरं हा डॉक्टरांचा विषय नाही. नाहीतर आपण विचारा एकदा डॉक्टरांना, मामा डॉक्टर साहब पेशेंट गया वो तो हमको भी समझ रहा, लेकिन वो गया किधर? तो डोकं गाजवील, तो म्हणाल भाऊ डोकं घाऊ नको, गेला एवढं मला सांगता येईल. कुठे गेला आणि काय झालं ते तिकडे तुकोबांना विचार, नाही तर पैगंबरांना विचार. गेला एवढी गोष्ट खरी. फितरत में ना नूरी है ना नारी. पलीकडे जीवन आहे. राग तुझी होणार नाही भाऊ. तुला अग्नीच दिला नाही, तुला दफनच केलं नाही. दफन तर डेड बॉडीला केलेलं आहे. तुकोबांनी काय शब्द वापरला माहिती? क्षणा हाची करावा विचार, तरावया पार. पलीकडचं जीवन तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत कोण आहे म्हटले? ते देह आहेस वेगळ्या, तू नाहीस. बरोबर. तू म्हणतो गेला, राग झाली, मग कसलं पलीकडे जीवन? अरे राग तुझी कुठे झाली? राग तो तेरी बॉडी की. वो कबीर साहब ने बहुत अच्छा कहा, कल रात में हमने एक तमाशा देखा, कुएं में लागी आग, कीचड़ पानी जल गए सारे, मछली रह गई साफ. शॉर्ट मध्ये सांगतो, अजब तमाशा पाहिला. विहिरीत आग लागली, बर लागू द्या. झालं काय? कीचड़ पाणी जल गए सारे. चिखल पाणी जळून खाक झाली म्हणे, बरोबर होऊ द्या. मछली रह गई साफ. मासा मात्र त्याला धक्का लागला नाही, जसं ते तसं शाबूत. म्हणजे काय? त्यांनी पाहिली चिता, तो विधी पाहिला. ही डेड बॉडी म्हणजे विहीर.
काय नाव? चिखल पाणी आहे. आणि या विहिरीमध्ये एक मासा आहे ज्याचं नाव आहे आत्मा. कल रात में हमने तमाशा देखा, कुएं में लागे आग और कीचड़ पानी जल गए सारे. चिखल पाण्याची राख झाली, मछली रह गई साफ. तुझी राख होणार नाही, तू पलीकडे असणार आहेस. पलीकडच्या जीवनाचा अलीकडच्या जीवनाशी काय संबंध आहे? खूप शॉर्ट मध्ये पैगंबर साहेब म्हणाले, ये दुनिया है ना, मृत्यूच्या अलीकडचं. अपनी फितरत में न नूरी है न नारी. पलीकडे जीवन आहे, राख तुझी होणार नाही. भाऊ, तुला अग्नीच दिला नाही, तुला दफनच केलं नाही. दफन तर डेड बॉडीला केलेलं आहे. तुकोबांनी काय शब्द वापरला माहिती? क्षणा हाची करावा विचार, तरावया पार. पलीकडचं जीवन तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत कोण आहे म्हटले? ते देह आहेस वेड्या, तू नाहीस. बरोबर तू म्हणतो गेला राग झाली, मग कसलं पलीकडे जीवन? अरे राग तुझी कुठे झाली? रात तो वो तेरी बॉडी की. वो कबीर साहब ने बहुत अच्छा कहा, कल रात में हमने एक तमाशा देखा, कुएं में लागे आग, कीचड़ पानी जल गए सारे, मछली रह गई साफ. शॉर्ट मध्ये सांगतो, अजब तमाशा पाहिला. विहिरीत आग लागली, बर लागू द्या. झालं काय? कीचड़ पाणी जल गए सारे. चिखल पाणी जळून खाक झाली म्हणे, बरं होऊ द्या. मछली रह गई साफ. मासा मात्र त्याला धक्का लागला नाही, जसं ते तसं शाबूत. म्हणजे काय? त्यांनी पाहिली चिता, तो विधी पाहिला. ही डेड बॉडी म्हणजे विहीर. काय नाव? चिखल पाणी आहे. आणि या विहिरीमध्ये एक मासा आहे ज्याचं नाव आहे आत्मा. कल रात में हमने तमाशा देखा, कुएं में लागे आग और कीचड़ पानी जल गए सारे. चिखल पाण्याची राख झाली, मछली रह गई साफ. तुझी राख होणार नाही, तू पलीकडे असणार आहेस. पलीकडच्या जीवनाचा अलीकडच्या जीवनाशी काय संबंध आहे? खूप शॉर्ट मध्ये पैगंबर साहेब म्हणाले, ये दुनिया है ना, मृत्यूच्या अलीकडचं. हे कब्र में पोहोचने का वक्त आता है. मरायची वेळ आली तरी पैसा पैसा आणि पैसा. कुठे थांबायचं नावच नाही, कुठे थांबायचं नाव नाही. पैगंबर साहेब म्हणाले, इब्ने आदम को, माणसाला एक वादी म्हणजे डोंगर, एक डोंगर, अख्खा डोंगर सोने की दे दी जाए. गोल्डन, अख्खा डोंगर सोन्याचा. काय संपत्ती आहे! 10 ग्रॅमची किंमत 55,000 रुपये है. अख्खा डोंगर दिला या माणसाला. और उसको पूछो बस, वो कहेगा नहीं और एक मिल जाए तो अच्छा. फोटो बघणार नाही. पैगंबर साहब म्हणाले, इसका पेट है ना, मिट्टी ही से भरेगा. मिट्टी से. काय से भरेगा? मिट्टी से भरेगा. जब ये आड़ा गिरेगा और 4 लोग इसको कंधे पर लेकर निकलेंगे, कब्र नाम के गड्ढे में लेकर आएंगे और ऊपर से मिट्टी डालेंगे. वो मिट्टी जब इसके मुंह में जाएगी ना, तब जाकर इसका पेट भरेगा. आने दो, आने दो, आने दो. अरे काही मर्यादा? आई बापांची ओळख नाही, भावा बहिणींची ओळख नाही. जाऊन पाहना कोर्ट कचेऱ्यांमध्ये. उद्या यशस्वी होईल. आणि साहेबांनी ज्यांचा उल्लेख केला, अब्जाधीश रुपये बुडवले. उद्या कदाचित काय हाल होईल, तिथं जाऊन पश्चाताप करतील ते. पण मग तिथं काय उपयोग नाही पश्चाताप करून. पश्चाताप इथं करा अगोदर. आणि ज्यांना बुडवले त्यांचा फेडा त्यांचं हे जन जीवन लुबाडण्याकरता नाही, बेमानी करण्याकरता नाही, जीवन सेवेकरता. रे तुकोबांनी म्हटलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा. आणखी काय सांगावं? पैगंबर साहेब म्हणाले, अल्लाह की कसम वो मोमिन नहीं. 3 वेळा शपथ खाऊन. लोकांनी विचारलं कोण? ते म्हणाले, वो जो खुद तो पेट भरकर खाए लेकिन उसका पड़ोसी भूखा सो जाए. निवड नमाज म्हणजे बंधूंनो उपासना नाही रे.
निव्वळ हज म्हणजे उपासना नाही, शेजारचा कोणत्या परिस्थिती आहे ते पहा, ती सुद्धा उपासना आहे. आणि ते पैगंबरांचा उपदेश त्याच्यावर जर तुम्ही अंमल केला ना, अल्लाची शपथ घेऊन सांगतो, या भुसावळमध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अमन कायम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि रोजा याच्याकरता आहे, वाघ बदलावा, देवाणघेवाण बदलावी त्याच्याकरता आहे. शेवट करताना एक दृष्टांत भिजवणाऱ्यांच्या, अरे हा जन्म आग लावण्याकरता नाही, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. तुकोबांचं म्हणणं आहे, सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हे चुकीचे विचार बेलमातीत गेलं, संपतो. हा द्वेष, हा मत्सर, हे शॉर्टकटने पैसा कमवायचा, हे गरज नसताना सिगर, ही लुटालो. काय कोरोनामध्ये काय झालं माहिती, 50 वर्षांची माझी प्रॅक्टिस आहे, असं कधी पाहिलं नव्हतं मी. अरे शपथ खाल्ली रोज, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आणि 1,500चं इंजेक्शन माझ्याच भारतीयांना, माझ्याच बांधवांना 50,000 रुपयांना ब्लॅकने विकलं रे. लाईन कदारे थी डेड बॉडी कब्रस्तानों में, डेड बॉडीज क्यू मध्ये होत्या अंत्यविधी करता, तिथं सुद्धा पैशाचा हव्यास. डेड बॉडी कुठे गेले? असं वाटतं की आता ही केस गेलेली बघ कामातून, आता काही उपयोग नाही. पण उगाच पैगंबरांचं म्हणणं आहे, बेटा निराश होऊ नकोस, मायूसी कुफ्र आहे. म्हणून हे काम करायचं. आणि तुमचं माझं काय कर्तव्य आहे, प्रयत्न करायची. यश त्याच्या हाती आहे, गुण आपल्या हातात नाही. तेव्हा निराश न होता हा देश उद्या उभा राहील, इथे शांतता नांदेल, अमन नांदेल, सुख समृद्धी सर्वांना मिळेल, अशी एक आशा धरून त्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात दुआ करतो, प्रार्थना करतो. आणि अगोदरच सांगतो की फक्त दुआ करून जमणार नाही, प्रयत्न दवाई करावी लागेल. पण दुआ काय, तुकडोजी महाराजांची, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, देवरची असा दे. धन्यवाद.